मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 9000 मेगावॉटच्या कामाची वर्क ऑर्डर दिली आहे। या अंतर्गत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। 25,000 रोजगार निर्मिती होईल। 2025 मध्ये 40% कृषी फीडर हे सौर ऊर्जेवर येतील। हुडको सोबत याबाबत सरकारने आज सामंजस्य करार केलाय। वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास 1450 कोटी रुपयाची वेतनवाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 15% बेसिकमध्ये वाढ आणि अलाउन्सेसमध्ये 100% वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जे लाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत, मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।